निवृत्त झाल्यानंतर वर्ष लोटली पण ना ग्रॅज्युएटी मिळाली ना अन्न देयक। स्वर्गवासी झाल्यावर देयक देणार का असा सवाल करत आता आंदोलन करण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर आली आहे। बघूयात। कसं झालं त्या माणसाला पण टेन्शन आले भरपूर। आता आम्हाला घर घ्यायला पण जागा नाहीये, पैसे नाहीये। निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नीच्या डोळ्यातले हे अश्रू गेल्या काही वर्षात निवृत्त झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची वेदना दाखवतायत। निवृत्त होऊन महिने आणि वर्ष लोटली पण ग्रॅच्युइटी आणि अन्य देयकांची रक्कम काही बेस्टनं अजून दिलेली नाही। गेल्या 4 वर्षात रिटायर्ड झालेल्या जवळपास 5,000 बेस्ट कर्मचाऱ्यांची हीच अवस्था आहे। 30 वर्षाहून अधिक काळ राबले आणि आता निवृत्तीनंतर हक्काच्या पैशांसाठी बेस्टचे उंबरठे झिजवण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर आली आहे। ज्या आशेवर आम्ही जगतो की बाबा निवृत्त झाल्यावर माझा जागेचा प्रश्न सुटेल, माझ्या गावी घर बांधता येईल, काहीतरी करता येईल, त्या आशेवर की जरा नियमाप्रमाणे 1-2 महिन्यात पैसा मिळतो हा सगळा, परंतु आम्हाला आज 2022 पासून लोकांची थकीत देणी दिलेली नाही। त्या लोकांची काय अवस्था आहे बघाल तर ज्यांची मुलं चांगली कमवतात किंवा ज्यांनी नियोजन केलंय ठीक आहे, ज्यांचं नाही त्यांची आज खाण्याची मौतात आहे अशी परिस्थिती आहे आणि याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही। हे फार मोठं दुःख वाटते। आज 4 महिने झाले काही भेटलं नाही, फक्त ग्रॅज्युएटी भेटायची बाकी आहे। आता आम्ही कुठे जायचं आणि कसं झालं त्या माणसाला पण टेन्शन आले भरपूर। आता आम्हाला घर घ्यायला पण जागा नाहीये, पैसे नाहीये। आम्ही किती शोधतोय रूम पण त्या किमतीमध्ये आम्हाला भेटत नाही रूम। प्रयत्न चालू आहे आमचे आणि असं झालं की आम्हाला हे एरिया सोडून जावंसं वाटत नाहीये। आम्हाला 40 वर्ष झाली इथे राहून BHK मध्ये, त्याच्यामुळे त्या मिस्टरांना पण मन नाही करत करून की दुसऱ्या ठिकाणी जावं म्हणून। घर खाली करण्याच्या आधीच हो लेटर आलंय आम्हाला पण 3 महिने झाले, त्याच्यामुळे आम्ही काय करू शकत नाही। आता ग्रॅज्युएटी भेटलं असतं तर आम्ही कुठेतरी घेतलं असतं। पेन्शन पण नाही त्या मनाने, पेन्शन किती 4.5 की काहीतरी आहे पेन्शन, त्याच्यामध्ये कसं आम्ही भागायचं। आता एक मुलगी आहे आमची लग्नाची अजूनपर्यंत। काय स्वप्न पाहिली होती रिटायरमेंट नंतर? भरपूर स्वप्न पाहिलेली, ते आता सांगू शकत नाही। रिटायर्ड झाल्यानंतर PFची रक्कम तेवढी मिळाली तीही संपून गेली। 4,500हून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांची 700 कोटींची रक्कम थकीत आहे। ग्रॅच्युइटी आणि कोविड भत्ताही दिलेला नाही। बोनस, रजा यांसारखी जवळपास 5 लाखांपेक्षा अधिकची रक्कम थकीत आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांना घर खाली करण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्यात। 3 महिन्यांनंतर 8,000 रुपयांऐवजी 16,500 रुपयांचं भाडं आकारलं जातं। 6 महिन्यांनंतर 24,500 रुपये इतकं भाडं आकारलं जातं। रिटायरमेंट नंतर बसचा पासही बंद होतो। 4 ते 5,000 रुपये पेन्शनवर घर चालवण्याची वेळ येते। निवृत्तीनंतर 30 दिवसात सगळी रक्कम मिळायला हवी, पण अर्ज विनंत्या करून सुद्धा बेस्ट प्रशासन काही दाद देत नाही। कोर्टात गेले, कोर्टाने आदेश दिले तरी सुद्धा देणी मिळालेली नाही। आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांना पत्र आणि निवेदनं दिली, अद्याप कोणीच त्याची दखल घेतलेली नाही। वैकुंठवासी झाल्यानंतर देणी देणार का असा सवाल करण्याची वेळ या निवृत्त कर्मचाऱ्यांवर आली आहे। निवडणुका जवळ आल्या तसं कामगार युनियन आंदोलनाचा पवित्रा घेऊ लागल्या। बजेटमध्ये याची प्रोव्हिजन आहे, जे ह्या बजेटची कॉपी प्रत्येक कमिटी मेंबरकडे असते, त्याच्यानंतर मग युनियन लीडर्सकडे, नेत्यांकडे असते। पण एवढी बजेटची जर प्रोव्हिजन असेल म्हणजे PF आणि प्लस स्पेशल PF त्याच्यामध्ये इंटू ब्रॅकेट ग्रॅज्युएटी लिहिलेलं आहे उपदान म्हणून, मग हा जो बजेटचा मध्ये असलेला पैसा वळवतात कुठे आणि वळवत जर असतील तर त्याच्यावर आर्थिक गुन्हा हा हे लोक नेते करत का नाहीत? हे जे ट्रेड युनियनचे जे नेते आहेत त्यांनी तो आर्थिक गुन्हा म्हणून करायला पाहिजे। उपोषणाला बसतोय, पण माझी विनंती राहणार आहे प्रशासनाला, सरकारला की तुम्ही आमचा अंत पाहू नये तातडीने, कारण की हे सर्व विषय जायज आहेत, सर्व विषय हे आमच्या हक्काचे आहेत, न्याय हक्काचे आहेत। तर तुम्ही या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा करून तातडीने कामगार हिताचे निर्णय घ्यावेत हीच विनंती। सध्या बेस्टमध्ये 23,000 कर्मचारी काम करतात। यातले 10,000 कर्मचारी पुढच्या 2 वर्षात निवृत्त होतील। हक्काचे पैसे मिळवण्यासाठी खेटे घालणाऱ्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचीही भर पडेल। बेस्ट हा देशातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेचा उपक्रम।
75,000 कोटींचं बजेट असलेली ही महापालिका, पण या गोरगरीब लोकांचे पैसे द्यायला त्यांच्याकडे निधी नाही. निवृत्तीनंतर या कामगार वर्गाची परवड सुरूच आहे. कामगारांच्या नावानं गळे काढणाऱ्या या नेत्यांना या कामगारांच्या कुटुंबियांचे अश्रू कधी दिसतील? शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.